आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। अगं बोल ना, लाज नाही वाटली तुला असं वागायला? आई मला यातलं काहीच माहित नव्हतं अगं खरंच सांगते मी आई। विघ्नेशने मला बोलवलं म्हणून मी त्याला भेटायला गेले होते, पण तिथे गेल्यावर कळलं मला विघ्नेश चोरून लग्न करायच्या विचारात आहे। प्लीज विश्वास ठेवा आई माझ्यावर, खरंच सांगते मी। विघ्नेशच्या मामाच्या मुलीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, म्हणून विघ्नेशला असं वाटलं की त्याच्या घरचे आमचे लग्न थांबवतील। त्या भीतीमुळे विघ्नेशने हा निर्णय घेतलाय। मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला आहे, खूप प्रयत्न केला, पण विघ्नेश ऐकायलाच तयार नव्हता। नंतर गिरिजाताई आणि विक्रांत तिथे आले, त्यांनी हे सगळं प्रकरण थांबवलं। आम्ही त्याच्या मामाच्या मुलीला पण भेटलो, ताईने सगळी परिस्थिती तिला समजावून सांगितली, म्हणून हा सगळा गोंधळ थांबला। पण नेमकं प्रसाद दादा विघ्नेशच्या घरी गेला आणि सगळा गोंधळ अजून वाढवून ठेवला त्याने। मी काय करू आई? आता तर मला वाटतं ना हे लग्न होणारच नाहीये। तुला खरं सांगू आई, मला जगायची इच्छाच नाही राहिली आता। तू खरं बोललीस आई, तू खरंच विजते मला आणि मारून टाक। माझ्यामुळे तुम्हाला पण त्रास नको आई, मला खरंच मारून टाक। असं नको बोलू नको, रडू नको तू। तुझी गिरिजाताई आहे ना, ती सगळं नीट करेल हा। घाबरू नको हा। या प्रसादला ही अवदसा कुठनं सुचली काय माहित। आई ताईंना फोन करून आपण सगळं सांगूया का? नाही नको, आता ड्युटी संपून घरीच येत असेल ती, घरी आली की बोलू आपण। आई काय झालं, कोणाला फोन करतेस? गिरिजाला एवढे फोन करून सुद्धा फोन उचलत नाहीये। याचा अर्थ तिच्या भावाने आपल्या घरी येऊन जो तमाशा केलाय ना तो तिला कळलाय। नाही आई, बघ आधीच आपण असा काहीतरी समज करून घ्यायला नको। मूर्ख मुला, तू तिची बाजू घेतोयस? आता जो बेवडा आला होता ना त्याची लायकी आहे का आपल्यासमोर उभं राहायची? फक्त तुझ्यामुळे आम्हाला हा अपमान सहन करायला लागतोय। तू त्या हर्षदाबरोबर माती खाल्ली नसतीस ना तर आजचे हे दिवस बघायची पाळी चले नसती। अगं पण हे सगळं मी एक शब्द बोलू नकोस। भिकारड्या लोकांसोबत संबंध जोडायची आता माझी इच्छा नाही। गिरिजा फोन उचलत नाही। आता माझा निर्णय झालाय, आपल्या घराला साजेशी एखादी श्रीमंत मुलगी बघून तुझं लग्न लावून द्यायचं।
आई 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 प्लीज घाई गडबडीत असा काहीतरी निर्णय घेऊ नकोस. मग काय करू? या भिकारड्या लोकांकडून अपमान करून घेऊ? अगं पण हर्षदाच्या माहितीये मला माहितीये. आता या प्रकरणाचं काय करायचं ना मी बघते. आई नाही म्हणजे काय करायचं म्हणजे? तू मला उलट प्रश्न विचारू नकोस. त्या गिरीशाच्या भावाने तुझ्या वडिलांवर हात उचलला तेव्हा शांत का होतास? बोल ना. की हर्षदाच्या प्रेमात इतका अंधा झालायस तू? नाही तसं काही नाहीये मी. मग कसं आहे सांग ना मला. या लाचार लोकांशी आपली बरोबरी होऊ शकत नाही. आई हर्षदाचं माझ्यावर प्रेम आहे, माझं तिच्यावर प्रेम आहे, या गोष्टीचा तरी विचार कर. मी विचार करू? नाही. विचार तू कर की आता तुला तुझी आई हवी आहे की हर्षदा? एवढं सगळं होऊन तुला त्या हर्षदाशी लग्न करायचं असेल ना, तर त्याआधी तुला तुझ्या आईचं मेलेलं तोंड बघायला लागेल. आई आई प्लीज. विचार तू कर विघ्नेश, तू कर. हाँ हेलो गिरिजा. हेलो हेलो. अगं गिरिजा तुझा आवाज येत नाही. हॅलो रेंज मध्ये आहे ना. हॅलो मी हॉस्पिटलमध्ये अडकले. number you're calling is currently switched off. फोन स्विच ऑफ. तिचा आवाज असा काय येत होता? काहीतरी गडबड वाटते. ही हॉस्पिटलमध्ये आहे एवढं नक्की. जाऊन बघतो. मी त्यांना स्पष्ट सांगितलं की हे लग्न मोडला. हे नालायक माणसं आहेत, नालायक. एवढं सगळं होऊन सुद्धा ते मलाच सांगतायत की आमच्याकडूनही हे लग्न मोडलं. हे बघ आयशे, याच्यापेक्षा चांगला मुलगा बघून आहे ना आपण हर्षदाचं लग्न लावून टाकू. आई तुम्ही जास्त विचार करू नका. समोर सगळा अंधार दिसत असताना विचार कशी नको करू गो. हो आई बरोबर आहे तुमचं. पण कितीही काहीही झालं तरी गिरिजाताईंवर माझा विश्वास आहे. त्या सगळं व्यवस्थित करतील. ती तरी काय काय करेल. आधीच तिच्या खांद्यावर एवढा भार आहे, त्यात ही नवीन नवीन टेन्शन. खरं सांगू तर कसं सांगायचं मला कळतच नाही गो. आई मला माहित नाही हे चूक आहे की बरोबर, पण ताईंना न सांगता आपणच विघ्नेशरावांच्या आईशी बोललो तर. हे बघा आई, हर्षाताई आणि विघ्नेशरावांचं एकमेकांवर प्रेम आहे. तेही एकमेकांपासून वेगळे होता कामा नये.
आणि हा सगळा गोंधळ माझ्या नवऱ्यामुळे झालाय, तर मलाच तो सोडवता आला पाहिजे. तो सोडवण्यासाठी निदान माझी मदत तरी झाली पाहिजे. हवं तर मी विघ्नेशरावांची माफी मागेन. हा, काय थांब जरा. तुला आधीच तुझ्या नवऱ्यामुळे एवढी टेन्शन आहे, त्यात या गोष्टीचा भार कशाला तुझ्यावर. मी जाते, मी बोलून बघते विघ्नेशरावांच्या आई वडिलांशी. काय होते का बघू. आई, तुम्ही एकट्या नका जाऊ, मी पण येते तुमच्या बरोबर. नको, तू घरी थांब, मी बघते. माफ करा. माफ करा. मी असं तुम्हाला न कळवता न सांगता तुमच्या घरी आले. हा चेहऱ्यावर साधेपणाचा जो आ म्हणलात ना, तो सोडा. तुम्ही खोटी माणसं आहात. मुळात तुम्ही इथे का आलाय? आमच्या घरी यायची लायकी नाहीये तुमची. हे बघा, तुम्ही एकदा माझं ऐकून घ्या, नंतर तुम्हाला वाटेल ते बोला. का आता तुमच्या मुलासारखं तुम्ही मला सुनावणार आहात का? माझ्या पोराने प्रसादने इकडे येऊन जो तमाशा केला ना, त्याच्याबद्दल मी माफी मागायला आले. अच्छा, म्हणजे मुलगा आधी येऊन बोलून जाणार आणि नंतर आई येऊन माफी मागायचं खोटं नाटक करणार, असं ठरलंय का तुमचं? नाही हो, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. म्हणजे तुमचं असंच म्हणणं आहे की आम्ही चुकतोय? नाही नाही, म्हणजे तुम्ही प्रसादवर रागावलाय ते बरोबरच आहे. त्याच्यामुळे हे लग्न मोडू नका. मी काय करायचं हे तुम्ही मला शिकवू नका. आमच्याकडून हे लग्न मोडलं म्हणजे मोडलं. हा माझा अंतिम निर्णय आहे. दया करा माझ्यावर, असं नका बोलू. माझा निर्णय बदलणार नाही. एक वेळ मी माझ्या विघ्नेशला बिन लग्नाचं ठेवीन, पण आता त्याच्या आयुष्यात हर्षदा येणं शक्य नाही. एक वेळ मी माझ्या विघ्नेशला बिन लग्नाचं ठेवीन, पण आता त्याच्या आयुष्यात हर्षदा येणं शक्य नाही. असं नका करू, मी पाया पडते तुमच्या. यांना आधी बाहेर जायला सांगा. ते बघ, तू जरा शांत हो. तुम्ही माझी समजूत काढू नका हो. यांना जायला सांगा आधी. हे बघ सविता, रागाच्या भरात असं काही बोलणं बरोबर नाही. शेवटी मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे, तो शांतपणे बसूनच आपल्याला सोडवायला हवा. अरे वा रे वा, आपण सभ्य आहोत म्हणून कुणी येऊन काहीही बोलून जायचं, हे मला मान्य नाहीये. काय हो, मराठी कळतं ना तुम्हाला? ऐकून घ्या ना माझं तुम्ही.
मला असं वाटतंय तुम्हाला काय वाटतंय हे मला जाणून घ्यायचं नाहीये. मी काहीही बोललात तरी माझ्यावर आणि माझ्या निर्णयावर त्याचा परिणाम होणार नाही. तुम्ही इथून निघा, नाही तर हो, आमच्यावरचा राग तुम्ही पोरांवर काढू नका हो. त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. माझ्या हर्षदाच्या पोटात तुमच्या विघ्नेशचं मूल आहे. ते मूल तुमच्या घराण्याचा वारस आहे. हे सगळं मला माहिती असलेलं पुन्हा पुन्हा सांगू नका. या एकाच कारणामुळे मी लग्नासाठी तयार झाले होते. पण तुमच्या मुलांनी इथे येऊन जो तमाशा केला, आमच्यावर जे घाणेरडे आरोप केले, त्यानंतर माझा तुमच्या कुटुंबावरचा विश्वास उडालाय. आता मला तुमच्याशी कोणताही संबंध ठेवायचा नाही. हे बघा, मी पाय धरते होतो. माझ्या पोरीच्या आयुष्याचा विचार करा. तिचं जर विघ्नेशची लग्न नाही झालं तर तिच्या आयुष्याची माती होईल. अहो तुम्ही असं काही करू नका हो प्लीज. हे लग्न नाही झालं ना तर आमच्या मयेकर कुटुंबाची आबरू चव्हाट्यावर येईल. मी पाय धरते तुमचं. हे बघा तुम्ही असं पाया वगैरे पडू नका. विघ्नेश आई हे बघा बरोबर नाही दिसत ते. जे काही घडलंय ना त्याबद्दल आपण सविस्तर बसून बोलूया ना. कुणीही काहीही बोलायची गरज नाहीये. आणि प्लीज तुम्ही मध्ये बोलू नका, कारण जे झालं ते खूप चुकीचं होतं. आमच्याच घरी येऊन आमचाच अपमान करणाऱ्याला शिक्षाही भोगावीच लागेल. तुम्ही इथून निघा, नाही तर आई प्लीज प्लीज त्यांच्याशी असं बोलू नकोस. मी त्यांच्याशी कसं वागायचं ना हे तू तरी मला शिकवू नकोस. माझा निर्णय झालाय, त्यात फरक पडणार नाहीये. तुम्ही कितीही आणि काहीही बोला असलं तरी मला फरक पडणार नाही. मला तुमचं काही ऐकून घ्यायचं नाहीये. पोरांचा विचार करा, त्यांच्या आयुष्याचा विचार करा. मला काही ऐकून घ्यायचं नाहीये. निघायचं. मॅडम असं नका करू. असं नका. number you're calling is currently switched off. बायचा फोन बंद. असं तर कधी होत नाही. गौरवला विचारते. अगं आई कुठेस तू? ते राहू दे रे. एक काम कर, गिरिजाताईच्या हॉस्पिटलला जा. का? तू तिथे जा आणि तिला घेऊन विघ्नेशच्या घरी ये. आई आई काय झालंय? काही प्रॉब्लेम झालाय का? तुला सांगितलं ते काम कर ना तू. बरं ठीक आहे, चालेल, येतो मी. हा गिरिजा मयेकर, मला त्यांना भेटायचं आहे. आपण कोण? मी तिचा भाऊ. एक मिनिट. सिस्टर गिरिजा निघून गेल्या. म्हणजे त्यांचे वर्किंग अवर्स संपलेत ना. त्यांनी लॉग आउट एंट्री केली आहे लास्ट. काय?
ताई निघून गेली? हो, हे काय इथे सिस्टीम मध्ये तर तसंच दाखवतंय. तुम्ही एक काम करा ना, त्यांना फोन करून बघा ना. हा हा. ऍक्च्युली तिचा फोन पण स्विच ऑफ लागतोय. काही ओके, मलाही काही आयडिया नाही आहे, पण त्या लॉग आउट करून गेल्यात एवढं नक्की. ताईचा मोबाईल ऑफ आहे, हॉस्पिटलमध्ये पण नाहीये. कदाचित घरी पोचली नसेल ना. पण मग घरी गेली असती तर मला फोन आला असता. ताईच्या स्कूटीचा काही प्रॉब्लेम झाला नसेल ना. नाही पण मग मला रस्त्यात पण नाही दिसली ती. नाही, पुन्हा एकदा बघतो. मॅडम, गिरिजा मयेकर. आज आहे काय नक्की? सगळे सिस्टर गिरिजा यांना विचारतायत. काय बोलला तुम्ही? मी काय नाही, सिस्टर गिरिजा ना त्या ड्युटी संपवून घरी निघून गेले.